जैन धर्म रक्षणासाठी आणि जीर्णोद्धारासाठी ज्यांनी भारतभर पायी फिरून जनजागृती केली अशा आचार्य आर्यानंदी महाराज यांच्या समाधीला 25 वर्ष पूर्ण झाले। त्यानिमित्तानं 15 फेब्रुवारीला हा दिवस आंतरराष्ट्रीय आचार्य परमेष्ठी कृतज्ञता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे। शहरातील रामलीला मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे। या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शहरातील सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची उपस्थिती असणार आहे। या संदर्भात आज माहिती देण्यात आली आहे। आणि आपण आपला जो वेळ काढून इथे आलात याबद्दल आपण सर्वजण धन्यवादास पात्र आहात। बघा, आनंदी महाराजांची कार्य केले सर्व समाज म्हणजे फक्त जैनने सर्व समाजासाठी देशासाठी जे कार्य केले सर्वांमध्ये कसं वात्सल्य व्हावं, एकता समाज एक व्हावा, एकता असावी, परत समाज सर्वांना सहकार्याची भावना, समाजाचं सहकार्याची भावना, सर्वांबद्दल आदर, वात्सल्य भाव, आणि यामुळे काय होईल, समाज एकत्र राहायला पाहिजे, समाजाची एकता व्हायला पाहिजे आणि एकता होऊन समाजाची प्रगती व्हायला पाहिजे। आजही प्रगती चालू आहे, पण आनंदी महाराजांचे कार्य पूर्ण केलेलं आहे, तेच कार्य पुढे चालू ठेवणं हा मुख्य उद्देश आहे। अभिषेक होईल, भगवंताचं पूजन होईल आणि पूजनानंतर तिथं आनंदी महाराजांची प्रतिमा आहे, त्याचं प्रक्षालन होईल आणि त्यानंतर भव्य मिरवणूक सुरू होईल, त्याला मिरवणूक, आणि मिरवणुकीने गेल्यानंतर तिथं ध्वजारोहण, नंतर मंडप उद्घाटन होईल। मग तिथं मंडप उद्घाटन झाल्यानंतर तिथं विशेष कार्यक्रम स्टेजवर सुरू होतील। त्या स्टेजवर दीप प्रज्वलन होईल। दीप प्रज्वलनानंतर तिथं जे महाराज जी आहेत आनंदी महाराज त्यांचं पूजन केलं जाईल आणि पूजनानंतर येणारे जे विशेष अतिथी आहेत त्यांचं मनोरथ हे करतील आणि काही सत्कार होतील आणि त्यानंतर महाराजांचं पूजन, त्यांचे गुणगौरव आणि त्यानंतर महाराजांचं प्रवचन होतील आणि अशा प्रकारे की पूजनानंतर समारोप होईल त्याचा, या कार्यक्रमाचा। 15 फेब्रुवारी 2026 आनंदीजी महाराजांचा 25वा समाधी महोत्सव, त्या निमित्तानं सर्व समाज एकत्रित व्हावा, नवीन पिढीला महाराजांच्या कर्तृत्वाविषयी आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती व्हावी, सगळा समाज एकत्र येऊन समाजाचा विकास व्हावा आणि सूक्ष्म अहिंसा व सामान्यपणे अहिंसा सगळ्या जगांना कळावी हा मुख्य उद्देश या कार्यक्रमाचा आहे। सर्वांनी या कार्यक्रमाला पूर्णपणे आपल्या नातेवाईकासह आणि इष्टमित्रासह उपस्थित राहावे आणि आपण सर्वांनी या कामात सहभागी व्हावे।